स्वामी समर्थ. बघा आता आपल्या 1 जानेवारी 2025 पासून इंग्लिश वर्ष सुरू होणार आहे. या इंग्लिश वर्षाची स्वागताची तयारी म्हणून 31 डिसेंबरला सगळे पार्टी करतात. DJ लावतात, त्याच्यावरती नाचतात, वेगवेगळ्या पार्टीज करतात, सगळे फ्रेंड्स एकत्र येतात, त्यांच्या वेगवेगळ्या पार्टीज असतात, खूप एन्जॉय करतात सगळेजण. पण हे सर्व करण्यापेक्षा जर आपण अध्यात्माची जोड त्याला दिली तर आपलं मन प्रसन्न राहणार आहे. वर्षभर पुरेल एवढा आशीर्वाद आपल्याला स्वामींचा भेटणार आहे. बघा 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता सगळे पार्टी करतात, सगळे छान छान जेवण बनवतात, ते एन्जॉय करतात, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जातात, डीजेवरती डान्स करतात, असे सगळे जण 31st पार्टी करत असतात. पण हे सर्व करण्याबरोबरच बघा जिथे आपल्या जवळपास जे स्वामी केंद्र असतात, मठ असतात, त्या ठिकाणी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण नवीन वर्षाचं स्वागत म्हणून केलं जातं. जसं आपल्याला 2024 आता हे वर्ष केलेलं आहे, तसं 2025 वर्षही आपल्यासाठी चांगलं जावं अशी प्रार्थना केली जाते. काहींसाठी हे वर्ष चांगलं गेलेलं असेल, काहींसाठी हे वर्ष अजिबात चांगलं गेलेलं नसेल. तर ज्यांना जे आवडतं त्यांनी ते करावं. पण मला असं वाटतं की 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता जे आपण पार्टी वगैरे करतो त्या ठिकाणी आपण आध्यात्मिक जोड दिली पाहिजे. म्हणजे तुम्हाला या दिवशी जितक्या जमतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत. तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे, म्हणजे 1 ते 21 अध्याय जे आहे ते अध्यायाचं तुम्हाला पूर्ण पारायण या दिवशी 31 डिसेंबरला करायचं आहे. तुम्हाला 11 माही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे, 11 वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. अर्थातच तुम्हाला मासिक पाळी असेल, सूतक असेल, विटाळ असेल तर तुम्ही नामस्मरणची सेवा करू शकता. आता काहींना प्रत्येकालाच केंद्रामध्ये जाऊन या सेवा करणं शक्य होत नाही, तर तुम्ही आपल्या घरामध्येच या सेवा 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता करू शकता. किंवा तुम्हाला अगदीच रात्री 12ला शक्य नाही, तुम्ही 31 डिसेंबरच्या संपूर्ण दिवसामध्ये जसं जमेल तसं स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करा, 11 वेळा तारक मंत्राची सेवा करा, 11 माही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. बघा आपण जसं 2024 मध्ये जेवढी स्वामींची सेवा केली आहे ना, त्याच्या दुपटीने आपल्याला 2025 मध्ये स्वामींची सेवा करायची आहे. आणि हा संकल्प तुम्ही करा. संकल्प करण्यापेक्षा हे तुम्ही आचरणात आणा. तुम्ही 2024 मध्ये जेवढी सेवा केली त्याच्या दुपटीने तुम्हाला 2025 मध्ये सेवा करायची आहे. जर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेने केली तर महाराज तुमच्यावरती प्रसन्न राहतील, भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील, कधीच तुमची साथ सोडणार नाही, ना सुखात ना दुःखात. आणि जे सेवा करणार नाही त्यांच्यावरती महाराज आशीर्वाद देणार नाही असं तर बिलकुल पण नाही. पण आपल्याला हे आपलं काहीतरी कर्तव्य, महाराजांच्या रिलेटेड जे कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडलंच पाहिजे. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत आपण या आध्यात्मिक सेवा करून करू शकतो. मी म्हणत नाही की तुम्ही याच सेवा करा, तुमची ज्या इष्टदेवतेवरती श्रद्धा आहे त्या देवतेच्या सेवा करा. तुमची दत्त महाराजांवर श्रद्धा असेल, तुम्ही दत्त महाराजांचं गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय पठण करू शकता, गुरुचरित्र पारायण करू शकता, दत्त बावनी स्तोत्रचं पठण करू शकता. साईबाबांवरती श्रद्धा आहे, साईबाबांच्या सेवा करा. मंगळवार आहे त्या दिवशी आपल्या आई जगदंबेची तुम्ही सेवा करा, कुलदेवीची सेवा करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. तुम्हाला जी जमेल ना ती सेवा करा. आपण ज्या सेवा करणार आहोत त्या सेवेने येणारं जे वर्ष आहे ते सुख, शांती, समृद्धी, वैभव, ऐश्वर्याचं आपल्याला जाणार आहे. संकट येणार नाही असं नाही, संकट येणार, अडचणी येणार. संसार म्हटलं, मनुष्य म्हटलं की या सगळ्या गोष्टी चालूच राहणार. पण त्याची झळ बसू नये, त्या संकटातून आपल्याला दूर होण्यासाठी आपल्या स्वामींनी आपली मदत करावी, ते आपल्या नेहमी पाठीशी राहावे. संकट आपल्याकडे येण्याआधीच ती स्वामींनी दूर करावी. यासाठी आध्यात्मिक ज्या सेवा असतात त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. या आध्यात्मिक सेवा करून आपल्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. त्याचप्रमाणे आपल्याकडून काहीतरी देवाच्या सेवाही घडत असतात. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला तयार होत असते, देवांचा आशीर्वाद मिळतो, तेही आहेच. तर मी एवढंच सांगेन, ज्याला जसं नवीन वर्षाचं स्वागत करायचं त्याने तसं करावं. पण जे स्वामी सेवा करतात त्यांनी नक्कीच या स्वामी सेवा करून नवीन वर्षाचं स्वागत करूया. आणि हे नवीन येणारं जे वर्ष आहे ते प्रत्येकाला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, वैभव, भरभराटीचं जावो, प्रत्येकाला यश मिळो, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण हो. कोणतीही संकट आली तर त्या संकटांवरती लढण्याची ताकद त्यांना स्वामी देवो.
त्या संकटातून बाहेर स्वामींनी त्यांना काढो आणि प्रत्येकाच्या कुटुंबावरती स्वामींची कृपा राहो, हीच प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून तुम्ही सर्वांनी आध्यात्मिक सेवा करून त्याचे अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.